रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. भाग 8. असक्तिरनभिष्वंग पुत्रदार गृहादिषु नित्यं च समचित्तत्व मिष्टानिष्टोपपत्तिषु. पुत्र, स्त्री, घर व धनादिकामध्ये आसक्ती नसणे आणि ममत्व नसणे, तसेच इष्ट व अनिष्ट यांच्या प्राप्तीत नेहमी चित्ताचे समत्व राहणे. तरी जो या देहावरी उदासू ऐसिया परी उखिता जैसा बिढारी बैसला आहे. का वृक्षाची सावली वाटे जाता मिनली, घराघरी ते तुली आस्था नाही. सावली सरीसीच असे परी असे हे नेणी जे जैसे, स्त्रियेचे तैसे लोलुप्य नाही. आणि प्रजा जे झाली तिये वस्ती कीर आली. का गोरुवे बैसली रुखातळी. जो संपत्ती माझी असता ऐसा गमे पांडुसुता, जैसा का वाटे जाता साक्षी ठेविला. किंबहुना पुसा पांजरिया माझी जैसा, वेदाज्ञेसी तैसा बिहुनी असे. एरवी दारा गृहपुत्री नाही जया मैत्री, तो जाण पाधात्री ज्ञानासी गा. महासिंधू जैसे ग्रीष्म वर्ष सरिसे, इष्टानिष्ट तैसे जयाच्या ठाई. का तिन्ही काळ होता त्रिधा नव्हे सविता, तैसा सुखदुःखी चित्ता भेदू नाही. जेथ नभाचे निपाडे समत्वा न्यून न पडे, तेथ ज्ञान रोकडे ओळख तू. ज्याप्रमाणे एखादा प्रवासी मुक्कामाच्या जागेविषयी आसक्त नसतो, त्याप्रमाणे तो स्वतःच्या शरीराविषयी उदासीन असतो. जसे वाटसरू प्रवास करताना झाडाच्या सावलीखाली बसतो व सावलीचा त्याग करून पुन्हा निघून जातो, त्याच्या मनात सावलीची आसक्ती नसते, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाच्या मनात घराविषयी आसक्ती नसते. देहाबरोबर सावली सदैव असते, परंतु ती सावली आपल्याबरोबर आहे हे लक्षात देखील राहत नाही. तशा प्रकारे स्त्रीविषयी त्याला आसक्ती नसते. आपली मुले बाळे म्हणजे ज्याप्रमाणे वाटसरू धर्मशाळेत राहतात किंवा गुरे 2 प्रहरी झाडाखाली बसतात, त्याप्रमाणे मानतो. अर्जुना, ज्याप्रमाणे एखादा वाटसरू वाटेने जात असताना रस्त्यातील एखाद्या गोष्टीविषयी केवळ साक्षीभूत असतो, त्याप्रमाणे संपत्ती असूनही त्या संपत्तीविषयी तो उदासीन असतो. फार काय सांगावे. पिंजऱ्यातील पोपट जसा बाळगणाऱ्या मालकाच्या आज्ञेत राहतो, त्याप्रमाणे तो वेदविधीप्रमाणे संसारात राहत असतो. एरवी जो स्त्री पुत्रांविषयीची कर्तव्ये पार पाडतो, परंतु त्यांच्यात आसक्त राहत नाही, तो ज्ञानाची जननी आहे असे समज. ग्रीष्म ऋतूत आणि वर्षा ऋतूत महासागर जसा सारखाच भरलेला असतो, त्याप्रमाणे इष्ट अनिष्ट गोष्टीतही तो परिपूर्ण आनंदाने भरलेला असतो. ज्याप्रमाणे तिन्ही काळात सूर्याचे 3 प्रकार होत नाहीत, त्याप्रमाणे त्याच्या मनाला सुखदुःखांपासून भेद होत नाही. कोणत्याही ऋतूत ज्याप्रमाणे आकाशात जसा बदल होत नाही, त्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत ज्याच्या चित्ताच्या समतेला कमीपणा येत नाही. अर्जुना, त्याच्या ठिकाणी मूर्तिमंत ज्ञान आहे असे तू समज. मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी, विविक्तदेशसेवित्व मरतिर्जन संसदी. भगवंतान वाचून दुसरी गती नाही, अशा अनन्य योगाने माझे ठिकाणी अव्यभिचारिणी भक्ती, एकांत जागेत राहणे, जनसमूहात राहण्याची आवड नसते. आणि मी वाचुनी काही आणिक गोमटे नाही, ऐसा निश्चयोचितीही जयाचा केला. शरीर वाचा मानस पियाली कृतनिश्चयाचा कोश,
एकमी वाचुनी वास न पाहती आन. किंबहुना निकट निज जयाचे जाहले मज. तेने आपण या आम्हासेज एकी केली. रिगता वल्लभा पुढे नाही आंगी जीवी साकडे. ती एकांतेचे निपाडे एक सरला जो. मिळोनी मिळतची असे समुद्री गंगा जळ जैसे. मी होऊनी मज तैसे सर्वस्वे भजती. सूर्याच्या होण्या होईजे का सूर्या सवेची जाईजे. हे विकले पण साजे प्रभेसी जेवी. पै पाणियाची भूमिके पाणी तळपे कौतुके. ते लहरी म्हणती लौकिके एरवी ते पाणी. जो अनन्यू या परी मी जाहलाही मातेवरी. तोची तो मूर्तधारी ज्ञान पैगा. आणि तीर्थे धवते तटे तपोवने चोखटे. आवडती कपाटे वसवू जया. शैलकक्षांची कुहरे जळाशय परिसरे. अधिष्ठी जो आदरे नगरानये. बहु एकांतावरी प्रीती जया जनपदाची खंती. जाण मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तो. आणि कही पुढती चिन्हे गा सुमती. ज्ञानाची निवृत्ती लागी सांगो. आणि माझ्या वाचून दुसरे चांगले जगात काही नाही असा ज्याचा काया वाचा आणि मन या तिघांनी निश्चय केला आहे. ज्याच्या शरीर वाणी आणि मनाने अशा प्रकारे कृतनिश्चयाची शपथ वाहिली आहे की या विश्वात माझ्या वाचून दुसरे काही नाही आणि माझ्या वाचून आणखी कशाची तो इच्छा करत नाही. किंबहुना ज्याचे अंतःकरण माझ्याशी संलग्न झाले आहे त्याने माझ्याशी पूर्ण ऐक्य केले आहे. पतिव्रता स्त्रीच्या मनात पती पुढे जाताना शरीरात मनात संकोच नसतो. त्याप्रमाणे जो माझ्याशी अनन्य भावाने अनुसरला आहे. गंगेचे पाणी सागरास मिळून जसे आणखीन एकसारखे मिळतच असते त्याप्रमाणे माझ्या स्वरूपी ऐक्य झाल्यानंतर तो सर्व भावाने माझे भजन करीत असतो. सूर्याच्या प्रभेचा सूर्याबरोबर उदय होतो व अस्ताबरोबर लय होतो. हे ऐक्य ज्याप्रमाणे प्रभेला शोभते. जलाच्या पृष्ठभागावरती जल हे कौतुकाने हालत असते. या हालचालीला लोक लौकिकदृष्ट्या लहरी असे म्हणतात परंतु वस्तुतः हे जलच असते. याप्रमाणे जो माझ्याशी अनन्य आहे आणि माझ्याशी ऐक्य झालेला असून माझे भजन करतो तो पुरुष मूर्तिमंत ज्ञान आहे. ज्याला राहण्यासाठी परमपवित्र तीर्थे पावन नद्यांची पवित्र तीरे शुद्ध तपोवने व गुहा आवडतात. पर्वतांच्या कुशीतील विवरे व सरोवरांची परिसरे येथे जो प्रेमाने राहतो परंतु जो गावामध्ये येत नाही. ज्याला एकांतवासाची अतिशय आवड असते आणि मनुष्यवस्तीमध्ये राहण्याचा कंटाळा असतो तो मनुष्य रूपाने ज्ञानाची मूर्ती आहे असे जाणावे. हे उत्तम बुद्धिमान अर्जुना, ज्ञानाचा निश्चय होण्याकरता पुन्हा आणखीन काही ज्ञानाची लक्षणे सांगतो. अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थदर्शनम एतज्ज्ञानमिति प्रोक्त मज्ञानम यदतोऽन्यथा. अध्यात्मज्ञानात नित्यस्थिती आणि तत्वज्ञानाचा अर्थ जो परमात्मा याला सर्वत्र समभावाने पाहणे हेच सर्व ज्ञान होय आणि ह्याच्याहून जे विपरीत आहे ते अज्ञान होय. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. ते एक वाचुनियाने जे भवस्वर्गादी ज्ञाने. ते अज्ञान ऐसा मने निश्चयो केला. स्वर्गा जाणे हे सांडी भवविषयी कान झाडी. दे अध्यात्मज्ञानी बुडी सद्भावाची. भंगलिये वाटे शोधून या अभांटे. निघी जे जेवी नीटे राजपंथे. तैसे ज्ञान जाता करी
आघवेची एकीकडे सारी, मग मन बुद्धी मोहरी अध्यात्मज्ञानी. परमात्मा म्हणून अशी जी एक वस्तू आहे की ज्या ज्ञानामुळे ती अनुभवास येते, त्या एका ज्ञाना वाचून इह परलोकी जी इतर स्वर्ग व संसार याविषयीची ज्ञाने आहेत ती खरोखर अज्ञाने आहेत असा जो मनाने निश्चय करतो, स्वर्गाला जाण्याची इच्छा तो सोडून देतो आणि सद्भावनेने अध्यात्म ज्ञानात रममाण होऊन जातो. ज्याप्रमाणे एखादा वाटसरू ज्या ठिकाणी अनेक वाटा फुटतात त्यांचा योग्य प्रकारे विचार करून सर्व आडमार्ग सोडून सरळ राजमार्गाने जातो, त्याप्रमाणे इतर ज्ञानमार्गांचा त्याग करून तो आपल्या मनाला व बुद्धीला आत्मज्ञानाकडे प्रवृत्त करतो. म्हणे एक हेची आथी, एर जाणणे ते भ्रांती, ऐसी निकुरेसी मती मेरू होय. एवं निश्चयो जयाचा, द्वारी अध्यात्म ज्ञानाचा, ध्रुव देव गगनीचा तैसा राहिला. तयाची ठाई ज्ञान, या बोला नाही आन, जे ज्ञानी बैसले मन तेव्हाची तो मी. तरी बैसलेपणे जे होये, ते बैसताची बोले न होये. तरी ज्ञाना तया आहे सरिसा पाडू. आणि तत्वज्ञान निर्मळ, फळे जे एक फळ, ते ज्ञेय ही वरी सरळ दिठी जया. एरवी बोधा आले निज्ञाने, जरी ज्ञेय न दिसेची मने, तरी ज्ञान लाभूही न मने जाहला साता. आंधळे हाती दिवा, घेऊनी काय करावा, तैसा ज्ञान निश्चयो आघवा वायाची जाय. जरी ज्ञानाचे नि प्रकाशे, परतत्वी दिठी न पैसे, ते स्फूर्तीची असे अंधवुनी. म्हणून ज्ञान जे तुले दावी, ते तुली वस्तूची आघवी. ते देखे ऐसी भावी बुद्धी चोख, या लागी ज्ञाने निर्दोखे, दाविले ज्ञेय देखे. तैसे नि उन्मेखे आथिला जो, जेवढी ज्ञानाची वृद्धी, तेवढीच जयाची बुद्धी. तो ज्ञान हे शब्दी करणे न लगे, पै ज्ञानाची प्रभे सवे, जयाची मती ज्ञेयी पावे. तो हात धरणिया शिवे परतत्वाते, तोची ज्ञान हे बोलता, विस्मयो कवण पांडू सुता. काय सवितया ते सविता म्हणावे असे. तो म्हणतो की आत्मज्ञान हेच खरे आहे व इतर ज्ञाने भ्रांतीमूलक आहेत. अशा निश्चयाकरता मेरू पर्वता समान त्याची बुद्धी अचल असते. याप्रमाणे ज्याच्या बुद्धीचा दृढ निश्चय अध्यात्मज्ञानाच्या द्वारात आकाशातील ध्रुव ताऱ्याप्रमाणे स्थिर होऊन राहिलेला असतो, त्याच्याच ठिकाणी ज्ञान वास करत असते, यामध्ये काहीही शंका नाही. आणि अशा प्रकारे त्याच्या मनात ज्ञान पूर्णपणे बिंबल्याबरोबर तो माझ्याशी ऐक्य पावतो. ते ज्ञान मनाच्या अध्यात्मनिष्ठेने होत असते, ते केवळ शब्दाने होत नाही. ते मन अध्यात्मनिष्ठ झाले असता अपरोक्ष ज्ञान प्राप्त होते आणि आत्मज्ञानापासून जे फल प्राप्त होते ते ज्ञेय म्हणजे ब्रह्म होय. त्यावर तो आपली पूर्ण दृष्टी ठेवतो. एरवी ज्ञानाचा लाभ झाल्यानंतरही जर ज्ञेय म्हणजे ब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव आला नाही तर ज्ञानाचा लाभ होऊनही न झाल्याप्रमाणे आहे. आंधळ्याने हाती दिवा घेतला तर त्याचा काय उपयोग आहे? त्याप्रमाणे ज्ञानाचा नुसता निश्चय करून ईश्वर दर्शन झाले नाही तर ते व्यर्थ होय. जर परोक्ष ज्ञानाच्या प्रकाशाने परमात्म्याच्या ठिकाणी बुद्धीचा प्रवेश होत नसेल तर ती बुद्धी आंधळी म्हणजे अज्ञानी होऊन राहते. म्हणून ज्ञान जेवढे दाखवील तेवढे सर्व ज्ञेय वस्तूत असते, परंतु त्या समग्र ज्ञेय वस्तूला पाहिल अशी बुद्धी शुद्ध असावी लागते. म्हणून त्या निर्दोष ज्ञानाने जाणावयाची वस्तू दृष्टीस पडते. त्या प्रतिभायुक्त ज्ञानाने जो संपन्न झाला आहे
अशा प्रकारे ज्याच्या ज्ञानाला सर्वत्र ज्ञेयाशिवाय दुसरे काही दिसत नाही, तो पुरुष ज्ञानी नसून प्रत्यक्ष ज्ञानच आहे असे शब्दांनी वर्णन करण्याचे कारण नाही. ज्याच्या बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश पडल्याबरोबर ज्याची बुद्धी ज्ञेयापर्यंत पोचते, तो जणू हातात धरल्याप्रमाणे परतत्व स्वरूप ब्रह्माला स्पर्श करतो. हे अर्जुना, तो पुरुष ज्ञानरूप आहे असे म्हटले तर त्यात आश्चर्य ते काय आहे? सूर्याला सूर्य असे म्हणावे लागते काय? तव श्रोते म्हणती असो, न संगे तयाचा अतिसो. ग्रंथोक्ती तेथ आडसो, घालीसी का? तुझा हाची आम्हा थोरू, वक्तृत्वाचा पाहुणेरू. जे ज्ञाना विशो फारू, निरोपिला. रसू होवावा अतिमातृ, हा घेतासी कविमंत्रू. तरी आवंतुनी शत्रू, करीतोसी कागा. ठाई बैसतिये वेळे, जे रस सोय घेऊनी पळे. तियेचा येरू ओढळ मिळे, कोण्या अर्था. आघवाची विषयी भादी, परी सांजवणी टेको नेदी. ते खुरखोडी नुसधी, पोशी कवण. तैसी ज्ञानी मती न फाके, एर जलपती नेणो केतुके. परी ते असो निके, केले तुवा. जया ज्ञान लेशोद्देशे, की जती योगादी सायासे. ते धणीचे आणि तुझिया ऐसे निरूपण. अमृताची सात वांकुडी, लागो का अनुघडी. सुखाच्या दिवस कोडी, गणिज तुका. पूर्णचंद्रेसी राती, युग एक असोनी पाहाती. तरी काय न पाहत आहाती, चकोरते. तैसे ज्ञानाचे बोलणे, आणि येणे रसाळपणे. आता पुरे कोण म्हणे, आकर्णिता. आणि सभाग्यू पाहुणाये, सुभगाची वाढती होये. तै सरो नेणे रस सोये, ऐसे आथी. तैसा जाहला प्रसंगू, जे ज्ञानी आम्हासी लागू. आणि तुझही अनुरागू, आथी येथ. तेव्हा श्रोते म्हणाले, आता हा विस्तार पुरे झाला. त्या ज्ञानी पुरुषाचे महत्त्व अतिवर्णन करू नका. गीता ग्रंथातील वचनाला हा विस्ताराचा प्रतिबंध का करता? आम्हाला तुझ्या वक्तृत्वाचा पाहुणचार मोठा झाला आहे, कारण तू आत्मज्ञानाविषयी फारच विस्ताराने सांगितले आहेस. कवी हे काव्यात मुख्य प्रतिपाद्य विषयापेक्षा केवळ रसच जादा प्रमाणात उपयोगात आणतात. पण अध्यात्म विषयात श्रोत्यांना असे चालत नाही. ते श्रोते वक्त्याचे शत्रू होतात. यासाठी तू इतर कवींचा संकेत स्वीकारू नकोस. भोजन करण्यास पात्रावर बसावयाचे वेळी जी बाई स्वयंपाक घेऊन मागच्या दाराने पळून जाते, तिच्या इतर आदर सत्काराचा काय बरे उपयोग? सर्व गुणांमध्ये उत्तम असूनही धार काढण्यासाठी कासेला जर ती हात लावू देत नसेल, लाथा मारीत असेल, तर अशा उपयोग नसलेल्या अवगुणी गायीला कोण बरे सांभाळेल? इतर कवी ज्ञानाविषयी न बोलता बाकीच्या गोष्टींचे हवे तेवढे वर्णन करतात, परंतु त्या कवींचे असो. तू मात्र मुख्य त्या ज्ञानाविषयी सांगून चांगले केलेस. ज्या ब्रह्मज्ञानाच्या कणभर प्राप्तीसाठी सुद्धा साधक योगादी साधने अतिशय कष्टाने करतात, ते ब्रह्मज्ञान तू उत्तम प्रकारे सांगितल्यामुळे समाधान प्राप्त झाले. 7 दिवस सातत्याने अमृताची झड लागली तर तिचा कंटाळा कोण करेल काय? तसेच सुखाचे कोट्यवधी दिवस जरी गेले तरी ते मोजीत बसून त्याचा कोणी कंटाळा करेल काय? पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे चांदण्याच्या एका युगभर रात्री जरी निघून गेल्या तरी चकोर पक्षी चंद्राकडे पाहण्याचा कंटाळा करील काय? त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाचे निरूपण रसाळ भाषेत श्रवण करीत असता आता पुरे झाले असे कोणी म्हणेल काय? श्रीमंत पाहुणा घरी यावा आणि वाढणारी बाई उदार अंतकरणाची व भाग्यवान असावी. त्या पाहुण्यांना उत्तम पदार्थ खाण्याची आवड असावी. त्यावेळी ते उत्तम पदार्थ लवकर संपावेत
असे दोघांनाही वाटत नाही. त्याप्रमाणेच हा प्रसंग आहे. आम्हाला ब्रह्मज्ञानाविषयी आवड आहे आणि तुलाही त्या ज्ञानाविषयी प्रेम आहे. म्हणून यया व्याख्याना पासी से आली चौगुणा, ना म्हणो नयेसी देखणा होसी ज्ञानी. तरी आता ययावरी प्रज्ञेच्या माझ घरी, पदे साच करी निरूपणी. या संत वाक्या सरिसे म्हणितले निवृत्ती दासे, माझे ही जी ऐसे मनोगत. यावरी आता तुम्ही आज्ञा पिला स्वामी, तरी वाया वाग्जाळ मी वाढोने दी. एवं ये अवधारा ज्ञान लक्षणे 18, श्रीकृष्णे धनुर्धरा निरूपिली. मग म्हणे या नावे ज्ञान येथ जाणावे, हे स्वमत आणि आघवे ज्ञानी येही म्हणती. करतळावरी वाटोळा डोल तू देखी जे आवळा, तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझ. आता धनंजया महामती अज्ञान ऐसी वदंती, तेही सांगो व्यक्ती लक्षणेसी. एरवी ज्ञान पुढे जालिया अज्ञान जाणवे धनंजया, जे ज्ञान नव्हे ते अपैसया अज्ञानची. पाहे पा दिवसू आगवासरे, मग रात्रीची वारी उरे, वाचुनी काही तिसरे नाही जेवी. तैसे ज्ञान जेथ नाही ते अज्ञानाची पाही, तरी सांगा काही काही चिन्हे तिये. तरी संभावने जिये जो मानाची वाट पाहे, सत्कारे होये तो शूजया. गर्वे पर्वताची शिखरे, तैसा महत्वावरुनी नुतरे, तयाची या ठाई पुरे अज्ञान आहे. आणि स्वधर्माची मानगळी बांधे वाचेच्या पिंपळी, उभिला जैसा देऊळी जानोणी कुंचा. म्हणून तुझ्या या ज्ञानाच्या निरूपणाला चौपट स्फूर्ती आली आहे. आम्हाला श्रवणाची इच्छा असल्यामुळे हा विस्तार नको म्हणवत नाही, आणि तू तर ज्ञानाविषयी डोळस आहेस. तरी आता यापेक्षाही तू बुद्धीची पुष्टता धारण कर आणि गीतेच्या श्लोकांतील पदांचे यथार्थ निरूपण कर. याप्रमाणे संतांचे अमृतमधुर वाक्य ऐकल्याबरोबर निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणाले, महाराज, माझेही अशाच प्रकारचे मनोरथ आहे. यावर तुम्ही स्वामींनी मला आज्ञा केलेली आहे, तर मी आता व्यर्थ बोलणे वाढू देणार नाही. याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनाला ही 18 ज्ञानलक्षणे सांगितली आहेत, ती ऐका. मग श्रीकृष्ण म्हणाले, ही ज्ञानलक्षणे ज्याचे ठिकाणी दिसतात त्याचे ठिकाणी ज्ञान असते, असे माझे मत असून ज्ञानीही असेच म्हणतात. तळ हातावरती डोलत असलेला वाटोळा आवळा जसा प्रत्यक्ष पाहावा, त्याप्रमाणे तुला डोळ्यांना प्रत्यक्ष दिसेल, अनुभवास येईल असे ज्ञान दाखविले आहे. हे महान बुद्धिमान अर्जुना, आता अज्ञान ज्याला म्हणतात तेही त्यांच्या लक्षणांसह स्पष्ट करून सांगतो. अर्जुना, एरवी ज्ञानाचे स्वरूप स्पष्ट करून झाल्यानंतर अज्ञान कसे असते ते कळून येतेच. कारण जे ज्ञान नसते ते सहजपणे अज्ञान असते. असे पहा की दिवस संपल्यानंतर मग रात्रीचीच पाळी उरते. कारण रात्र व दिवस या दोन वाचून तिसरा प्रकारच नाही. जेथे ज्ञान नसते तेथे अज्ञान असते असे निश्चित समज. तरी पण त्या अज्ञानपणाची काही लक्षणे सांगतो. जो केवळ प्रतिष्ठेसाठी जगतो, लोक मान देतील म्हणून वाट पाहतो, लोकांनी केलेल्या सत्कार्याने संतोष पावतो, पर्वताची शिखरे ज्याप्रमाणे खाली उतरत नाहीत, तसा जो गर्वाने मोठेपणावरून खाली येत नाही, त्याच्या ठिकाणी पुरे अज्ञान आहे असे समज. पिंपळाची मुंज केल्यावर ती जशी पिंपळाला उंच जागी बांधतात, त्याप्रमाणे स्वधर्मरूपी मुळाची दोरी वाणीच्या पिंपळाला बांधतो, कुंचा वाटेल त्याच्या उपयोगास येतो. त्याप्रमाणे लोकांत आपले कृतकर्माची प्रसिद्धी करतो.